नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली आता अशी गोष्ट घडणार आहे की काव्य आणि पार्थ हे मनाने तर एकत्र आलेले आहे, पण त्याचबरोबर शरीराने सुद्धा एकत्र येणार आहेत. त्यांच्या दोघांचं नातं हे फुलू लागलेलं आहे. काव्याने सकाळी गुड मॉर्निंग किस देत पार्थला तिने गुड मॉर्निंग केलेलं असतं आणि त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डेचं विश सुद्धा केलेलं असतं. परंतु पार्थ म्हणत असतो की मलाही पाहिजे आणि मग तो काव्या म्हणत असते की देशमुख तर पार्थने चक्क काव्याला उचलून बेडरूम मध्ये आणलेलं असतं आणि काव्या म्हणत असते की तुम्ही जाऊन ब्रश करून या. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो काय आहे, तेव्हा काव्या म्हणत असते की ब्रश नाही ना केलं, मग ब्रश करून या. असं म्हणत काव्याने पार्थला आता ब्रश करण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा तिथे मानिनी आलेली असते. मानिनी म्हणत असते की काय झालं, काय झालं, कुठे गेला पार्थ, आणि तुझी गुड मॉर्निंग तर छानच झालेली दिसते. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की काय हे, तेव्हा ती म्हणते मनूची पण गुड मॉर्निंग आणि व्हॅलेंटाईन जोरात झालेला दिसतोय, सुगंध येतोय गजऱ्याचा, असं म्हणत ती सासूला चिडवते. तेव्हा मात्र मानिनी म्हणते तुमची पण आनंदी आनंदी झालेली आहे. तेवढ्यात पार्थ इथे येतो आणि पार्थ म्हणतो की काय हे, महत्वाचं काम होतं ना म्हणून मी ब्रश करून आलोय. तेव्हा मानिनी म्हणते की ठीक आहे ठीक आहे. इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघं सुद्धा आता बाहेर गेलेले असतात आणि मग त्यांनी एकमेकांना जे मेसेज पाठवलेले आहेत ते मेसेज दिसत असतात आणि तेव्हा मात्र ते मेसेज पाहिल्यानंतर दोघांनीही एकमेकांना भेटायचं ठरवलेलं असतं. त्यांची भेट होणार असते ती म्हणजे मिलन कॅफेमध्ये. मिलन कॅफेमध्ये दोघंही एकमेकांना भेटणार असतात. नंदिनी म्हणत असते की चला एकदा भेटून तरी बघूया काय वाटतंय, नक्की देशमुखांचं काय म्हणणं आहे, असं म्हणत नंदिनी त्याला भेटायचं ठरवते आणि मग दोघंही एकमेकांना भेटायला येतात. कारण पार्थ आणि काव्याने तर ठरवलेलं आहे की जोपर्यंत ते दोघं एकत्र येत नाही तोपर्यंत आपण दोघांनी एकत्र यायचं नाही, असं पार्थ काव्याने ठरवलेलं असतं. आणि इकडे जीवा आणि नंदिनी दोघंही मिलन कॅफेत भेटायला गेलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रम्याची वेगळीच नाटकं चालू असतात. रम्या पार्थला म्हणत असते की काय रे तू पार्थ, काव्याने तुझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि तू काव्यासाठी काय केलं, तू काव्यासाठी काहीच केलेलं नाहीये. तू म्हणजे काय आज एक गिफ्ट देणार आणि डिनरला घेऊन जाणार, एवढंच करणार आहेस, काहीतरी स्पेशल कर ना, तिने तर तुझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. असं म्हणत पार्थला ती आयडिया सुचवते म्हणजे पेंटिंग. म्हणजे बघ तिने तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, तू काय केलंस तिच्यासाठी. म्हणजे पार्थला असं वाटतं की चला आपण काहीतरी स्पेशल करूया. इकडे नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांच्या समोर असतात. ते दोघंही म्हणत असतात की मी नाही मेसेज पाठवला. नंदिनी म्हणत असते की तुम्ही मेसेज पाठवून बोलवलंय. जीवा म्हणत असतो की मी नाही बोलवलेलं, तूच मेसेज टाकून बोलवलेलं आहे. असं दोघांचंही सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की काय हे, तेव्हा जीवा म्हणतो आत्ता लक्षात आलं माझ्या, म्हणजे दादाने मेसेज टाकलाय सकाळी आणि मग इकडे काव्याने मेसेज टाकलाय हे लक्षात येतं. मग नंदिनी म्हणते बरं ते असू द्या, आता आपण बोलून तरी घेऊया, मला काय म्हणायचंय ते ऐका. आणि मग त्या दिवशी जसं बाबांना तिने ऐकवलेलं असतं तसं ती जीवाला ऐकवायला सुरुवात करते. खरं तर ज्या दिवशी तुम्ही रिक्षा घेऊन आलेला होता तेव्हाच मला तुमच्यासोबत यायचं होतं, पण मी थोडीशी थांबले, परंतु माझ्याकडनं चूक झाली, असं म्हणत नंदिनीने सुद्धा माफी मागितलेली आहे आणि जीवाने सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. इकडे काव्याला जेव्हा ते स्केच दाखवलं जातं, काव्याचं स्केच काढलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो काहीतरी वेगळं आहे. काव्या पाहते आणि काव्याच्या लक्षात येतं की हे सगळं रक्ताने केलंय, पण त्याहीपेक्षा काव्याला खरं तर काळजी वाटत असते म्हणून काव्याने त्या क्षणी पार्थच्या कानाखाली वाजवलेली असते. पार्थने माफी मागितलेली असते आणि काव्याला सांगितलेलं असतं की नाही मी ते रक्त नाही वापरलेलं, ते कलर वापरलाय. पण इकडे रम्याने खूप मोठा गैरसमज करून ठेवलेला असतो. त्यानंतर काव्याने पार्थला सुंदर असं किस म्हणजे व्हॅलेंटाईनचं गिफ्ट दिलेलं आहे, तिने त्याला किस केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.